लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगलीमध्ये आज अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कॉर्पोरेटद्वारे होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या आंदोलनात खासदार विशाल पाटील यांनी सहभाग घेत औषध विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगलीतील शेकडो औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ऑनलाईन औषध विक्री विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी खासदार विशाल पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून औषध विक्रेत्यांशी संवाद साधला। औषध विक्रेते हे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत नागरिकांना वेळेत औषधे उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। आंदोलनातून मांडण्यात आलेल्या मागण्या रास्त असून स्थानिक औषध विक्रेत्यांचे हित, रोजगार आणि आरोग्य व्यवस्था टिकवण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाहीही खासदार विशाल पाटील यांनी दिली। दरम्यान ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणून स्थानिक औषध विक्रेत्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे।